पप्पा तुला कल्पनाच नाही अरे, रेणुका आधीच मुक्ताच्या विषयावरून तिच्या घरच्यांना किती त्रास देते आणि तू आता हे जे काही बोललायस ना त्यांना हे प्रकरण आणखी चिघळणार आहे यार. पप्पा तुला माहिती आहे ना रेणुकाचा स्वभाव कसा आहे. पण मी तिला तशी स्पेशल विनंती केली आहे की काय बी झालं ना तरी घर तुटणार नाही याची काळजी घे, कारण तुझ्या मुक्त वहिनीला ते अजिबात आवडणार नाही. रेणुका त्यांच्या सासूबाईंचा फोन आहे. मी सांगतो हा फोन समजे प्रश्न 100% सोडवणार आणि त्यांना अट मान्य असणार. हा त्यांनी जर अट नाही ना मान्य केली तर इकडून सगळ्यांना घेऊन जायची जबाबदारी तुमची. हा नमस्कार, बोला ना. रेणुका आत्ताच आमच्याशी तुझ्याबद्दल बोलली. तिने आम्हाला तुझ्याबद्दलचे विचार बदलायला सांगितले. तिचं असं म्हणणं आहे की आम्ही जर तुझा स्वीकार केला तर ती आमच्याशी चांगलं वागेल आणि एक आदर्श सून बनवून दाखवेल. आता जशी ती घरात वागते तशी अजिबात वागणार नाही आणि आम्हालाही तिचा हा प्रस्ताव चांगला वाटला, कारण आम्हालाही घरात कटकट नकोय. पण आमच्याशी खोटं वागणाऱ्या लोकांसाठी आम्हाला आमचा स्टँड बदलणं चुकीचं वाटतंय. तुझ्या गरिबीबद्दल काही लोकांनी आमच्यापासून लपवलं, त्याला तूही दुजोरा दिलाच, हे आणखीन वाईट. रेणुकाबद्दल तुम्ही जसं आम्हाला दाखवलं तशी ती अजिबात नव्हती. हे बघा, माझी चूक मी मान्य करते. त्यावेळी रेणुकाताईंबद्दल मी तुम्हाला खोटं सांगितलं, पण आई जगदंबेची शपथ घेऊन सांगते ते आता खरंच बदलल्या. ए हॅलो, मी तुझं लेक्चर ऐकायला फोन नाही केलाय. मी हे विचारायला फोन केलाय की याच्यातून कसा मार्ग काढता येईल, रेणुका आमच्याशी कशी चांगली वागेल आणि ती नगरकर फॅमिली त्यांच्या घरी कशी जाईल, आणि हे सगळं ना तू ठरवायचंय. आणि रेणुकाताईंना मला असा फोन आलाय आणि आपलं बोलणं झालंय कळलं तर तिला कशाला कळायला हवं? आणि तसंही तुझ्यात तर अनेक गुण आहेत, त्यात तो गुपित लपवण्याचाही आहेच की. हे बघा, मी घरात यावं की नाही याबद्दल तुम्ही स्पष्ट काय ते एकदा सांगून टाक. मग आता स्पष्टच सांगते, तू त्या घरात जायचं नाही. आमचं मत अजिबात बदललं नाही. जे मत आधी होतं तेच आत्ताही आहे. आणि रेणुकाच्या घरच्यांना त्यांच्या घरी पुन्हा परत जायला सांग. रेणुकालाही आमच्याशी नीट वागायला सांग. ते भावं काय आता ऐकतील असं मला वाटत नाही, आणि त्यांनी नाही ऐकलं आणि त्या अशाच वागत राहिल्या तर मग ते तुम्हा सगळ्यांना महागात पडेल. आम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तिची कंप्लेंट करू शकतो. आणि आम्ही आत्तापासून तिच्या विरोधात पुरावे गोळा करायला सुरुवात करतो. घरातला राडा आता पोलीस स्टेशन आणि कोर्टात गेला ना तरी आम्हाला चालेल. आम्ही आता हिला सोडणार नाही. तुला माहितीये, तिने तिच्या दोन्ही सासऱ्यांना सायकलवरनं ऑफिसला पाठवलं. त्यांना किती त्रास झाला. याला सिनियर सिटीजनवर घरेलू अत्याचार केला असं म्हणतात. नाही नाही, तुम्ही असं काय करू नका. या कारणासाठी पोलिसांकडे जाऊ नका. मी 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 बोलते रेणुकाताईंशी. तसं झालं ना तर बरंच होईल, कारण आम्ही आता तिला सोडणार नाही. पोलिसांची धमकी दिल्यावर कशी घाबरली. आता बघाच पुढे काय होतंय ते. काय म्हणाल त्या? पोलीस कंप्लेंट? अगं त्या काय म्हणतात त्यांचं त्यांना तरी कळतंय का? त्यांना चांगलंच समजतंय, म्हणून तर एवढा बिंदास बोलल्या त्या. ते जे काय बोलल्या ना त्यावरून मला वाटतं ते नक्कीच पोलिसात जाते. अरे प्रकरण आणखीनच वाढतंय. आधीच आपल्या घरात एवढे गोंधळ आहे, त्यात हा नवीन गोंधळ. पप्पा भाऊ, तुम्ही रेणुकाताईंची उगाच बोलल्या. बघितलं ना गोष्टी कुठल्या पुढे गेल्यात. सॉरी मुक्ताताई, चूक झाली. हे बघा, मला आता एकच पर्याय दिसतोय. आता आपण दादांना आणि बाकीच्या सगळ्यांना घरी जायला सांगूया. आणि तुम्हाला आठवत असेल, तुम्ही शब्द दिलाय. तुम्ही काही करून आता दादांची बोला, त्यांना घरी जायला सांगा. तुम्ही फक्त घरी जाऊन दादांना कसं तयार करता येईल हे बघा.
रेणुका त्यांची बोलते. मला खरं म्हणजे रेणुका ताईला फोन केला यापेक्षा मोठी चूक ना तुझ्या बरोबर पैज लावल्याची वाटते मुक्ताताई. म्हणजे आता मला मी हारल्यामुळं दादांना मनवण्याचं महाभयंकर काम करायला लागणार आहे. येतो. काही कळत नाही याच्यामध्ये चर्चा करण्यासारखं काय. मला हे कळत नाहीये, पण मी अंदाज बांधला की आर्या नावाची कोणतरी पाहुणे घरी येत आहे म्हणून. आणि तुम्हा सगळं टेन्शन बघून असं वाटतंय की ही बाई जरा वाईटच असणार. हा, त्याच्यात हसायसारखं काय. नाही, ते तुमच्या वाट्याला जशी आर्या आली तशी आमच्या वाट्याला पण एक होती आर्या नावाची बाई. हा, म्हणजे ते कांता सेटनं भक्तीला फसवायचं प्लॅनिंग केलं, त्याच्यात ही आर्या पण होती, त्यांच्या संपर्कात होती ती, म्हणून बोललो मी. तुमची मुलगी तुमच्या पापांची परतफेड करते असं समजा आणि लावा ती हळद. आर्या दादा थोडं तुम्ही मायाव कशाला चिडताय? दोन्ही आर्या काय एक आहे तुम्ही? होय, दोन्ही आर्या एकच आहेत. आता बोल, काय केलं तिने? ते कांता सेठ आणि ती फोनवर बोलतेलं मी ऐकलं होतं. कांता सेठला सगळा पैसा ती आर्याच पुरवायची. म्हणजे हे सगळं प्लॅनिंग केलं हे सक्सेस व्हावं म्हणून. आणि भक्ती बरोबर कांता सेठला मधुचंद्र करावा. बस. सारंग आणि मुक्त अजून का नाही येत आहेत? पप्पा भाऊंनी मला सांगितलंय की त्यांनी तुम्हाला फोन करून काय काय सांगितलंय, पण तुम्ही कृपा करून तुमच्या सासऱ्यांची काही बोलू नका. अगं पण मी ऑलरेडी बोलले त्यांच्याशी. काय? अहो, नव्हतं बोलायला पाहिजे. पप्पा भाऊंनी ना तुम्हाला काहीच सांगायला नको होतं. तुम्ही काय बोललात त्यांना? हे बघ, तू बाकीचा काहीच विचार करू नको. आणि वाकड्या शिरू बघणाऱ्या माणसांना सरळ कसं करायचं ना ते रेणुकाला चांगलंच माहिती. मला वाकड्या बोटाने तूप कसं काढायचं हे करेक्ट माहिती आहे. रेणुकाताई, तिकडे आता उगाच भांडत नका बसू. आपल्या घराकडे लक्ष देऊयात का? आर्याताई, अंबिका आत्या जे काय करायला निघाल्यात ना, आधी आपल्याला ते थांबवायचंय. ती अंबिका आत्याच खरी गुन्हेगार आहे असं वाटतं मला. आणि मागच्या पार्टीत ज्या प्रकारे आर्याच्या घरच्यांनी गयावया केली ना, त्यानंतर मला नाही वाटत आर्या काही करायचं धाडस करेल म्हणून. वहिनी, मला तर वाटतं ना की आपण तिच्या घरच्यांना सांगायला, तिला 2 मुस्काटे देऊन तिला परत घेऊन जातील ते. खरं तर मला त्यांची दया येते ग. आणि अंबिका आत्या कशी जयाचा काहीच विचार करत नाही, तशी आर्या सुद्धा तिला काहीच पडली नाहीये तिच्या घरच्यांची. जराही विचार करत नाही ती त्यांचा. हे बघा, मावा एवढंच म्हणणं आहे की आता गुंता अजून वाढवायला नको. तुम्ही जे काय कराल ना ते विचार करून करा. हे बघा, जरी कायदा सुनांच्या बाजूने असला तरी त्यापेक्षा जास्त कायदा वयस्कर माणसांच्या बाजूने जास्त असतोय. उगाच हे आता प्रकरण वाढायला नको. आमच्या इकडे ना बागडे वस्ती आहे, तिकडं घरातल्यांनी सुनेविरुद्ध पोलीस तक्रार केली होती आणि पोलीस सुनेला घेऊन पण गेले. आणि तुमचा स्वभाव पण असा आहे की तुम्ही कोणाचं काही ऐकत पण नाही. एकदा ठरवलं की ठरवलं. तिकडे तुम्हाला शांत करायला आवरायला पण कोणी नाही. एखादी चूक पण ना धोकादायक ठरते. अगं असं का म्हणतेस तू?
माझी पोलीस कंप्लेंट करणार आहे असं कोणी म्हणालं का? अहो नाही, असं कोणी काही म्हणालं नाहीये, पण कोणाच्या डोक्यात काय येतंय सांगता येत नाही ना. आपण सावध राहिलेलं बरं आहे. ज्यांना करायची ना तक्रार त्यांना करू दे. तसेही सत्यासाठी क्रांतिकारी माणसं तुरुंगात जातात. तशी मी जाईन. मी सुद्धा क्रांतिकारी आहे असं समज. अगं सत्यासाठीच लढती मी. हो म्हणजे तुम्ही जेलमध्ये जायला तयार आहात, पण तुम्हाला हे थांबवायचं नाही. अगं वहिनी, आयुष्यात पहिल्यांदा मला जे योग्य वाटतं ना त्यासाठी लढते. आयुष्यात पहिल्यांदा माझ्या मतांवर ठाम आहे. आणि हे सगळं मी तुझ्याकडूनच शिकले ना, त्यामुळे आता घेतला वसा सोडणार नाही. हे पार रेणुकाताई, तुम्ही मावा ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा. मी सांगते तसं करा. मी पण आता दादांना, घरच्यांना, सगळ्यांना घरी परत पाठवणार आहे. तुम्ही पण आता काही अजून अवघड करून बसू नका. आणि आर्या ते आली म्हणजे काय आबाळ कोसळलं असं नाहीये, त्यामुळे तुम्ही पण जरा आता शांत राहा. दादाले बेकार चिडले, तुम्हाला पटकन बोलवले. ऐका रेणुकाताई, तुम्ही काळजी घ्या आणि अजिबात काय झालं तरी चुकीचं पाऊल उचलू नका. हा हा ठीक आहे. तू आधी बघ घरात काय झालं ते. ठीक आहे. हा चल. काय झालंय? खूप चांगलं वागतेस ना प्रत्येकाशी. प्रत्येकाला माफ करून टाकायची एक सवयच लागली तुला. त्या आर्याने तुला एवढा त्रास दिला, त्या आर्याला प्रत्येक वेळेला तू माफ करत आलीस. तिच्या प्रत्येक चुकीवरती पांघरून घालत आलीस. पण तुला हे कळत नाही की सगळीच माणसं अशी माफ करण्याच्या लायक नसतात. काही माणसं अशी असतात ना की त्यांना माफ नसतं करायचं. आता तुला प्रश्न पडला असेल की असं काय केलं त्या आर्याने की मला तातडीनं बोलावून घेतलं, बरोबर ना? आता जे मी सांगणार आहे ना ते सांगितल्यानंतर जर तुझं रक्त खवळलं नाही तर तू आपल्या घरी ये असं मी कधीही म्हणणार नाही. दादा तुम्ही काय बोलताय, मला काहीच कळत नाही. सांगतो सगळं. माझ्यापेक्षा जास्त हा सुन्या सांगेल तुला. हे सुन्या, काय झालं ना ते सगळं सांग. माव काय नाही, मला जे सगळं माहित होतं ते सगळं मी तुम्हाला सांगितलंय. आर्याताईंबद्दल काय माहितीये सांग. ते कांता सेट भक्तीला फसवायचं प्लॅनिंग करत होते. त्या प्लॅनिंग मध्ये आर्या मॅडम पण होत्या. त्यांचं आणि कांता सेटचं फोनवर बोलणं व्हायचं. ते बोलणं ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं कांता सेटला सगळी मदत आर्या मॅडमनेच केली. ऐकलंस? भक्तीला जो काही त्रास झालाय, त्याच्या विरोधात जो काही कट रचला गेलाय, त्याच्यामध्ये फक्त एकटा कांता नाहीये, ही आर्या सुद्धा सहभागी झालेली होती. त्यामुळे कांताला जशी शिक्षा झाली ना तशी आर्याला सुद्धा व्हायला पाहिजे. आणि ह्या आर्याने तुला तर इतका त्रास दिलाय की काही विचारूच नकोस. आणि अशी ही नीच मुलगी आपल्या घरामध्ये पाहुणी म्हणून राहायला आली. ज्या मुलीने भक्तीला गिधाडाच्या तोंडी द्यायला मदत केली, अशी मुलगी आपल्या घरामध्ये पाहुणी म्हणून राहते. तिचं हे वागणं योग्य आहे असं वाटतं तुला? मला आता कोणी मी हात लावलेला आवडत नाही. पुरुषांवर विश्वासच नाही राहिलाय मामा. कोण नाही दादा, आर्याताईंना शिक्षा झालीच पाहिजे. त्या कांता सोबत आज जेलमध्ये असायला हवं त्या. पण कसं? पुरावा कुठे आहे आपल्याकडे? एक होऊ शकतं, जर त्या कांतानं आर्या विरुद्ध स्टेटमेंट दिलं ना तर आपल्याला एक सॉलिड प्रूफ मिळेल. मग त्या आर्याला ना जेलमध्ये जाण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही.
जर तर हे सगळं नंतर रे, आता या क्षणी आपल्याला काय करायला पाहिजे ना ते आपण करूया. तू चल आमच्या बरोबर घरी. तिथे आर्या आहे, तिचा गळा पकड, तिला जाब विचार. हा सगळा राग जो मनामध्ये खतखततोय ना तो तिच्यावर काढ. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. चल. काय झालं? एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा जर तुला घरी यावंसं वाटत नसेल तर मग तुला घरी घेऊन जाण्याचं दुसरं कुठलंही कारण असू शकत नाही. ठीक आहे, तुला काय करायचंय ते तू कर. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणार, ती कशी द्यायची हे तुम्ही मायावर सोडा. तो दिस लांब नाही ज्या दिवशी तिच्या प्रत्येक पापाचा पाढा वाचला जाईल. प्रत्येकाची येळ असते, आता माई येळ आहे. पण ना मला तिला त्या घरात शिक्षा द्यायची काहीच इच्छा नाहीये. त्या घरांना आधीच लय काय बघितलंय, भांडणं, वादावादी, त्यामुळे झालेली सगळ्यांची चिडचिड, आरडाओरडा. आपल्या घरी जाऊन भक्तीवरून मला त्यांच्याशी नाही भांडायचंय. त्यामुळे त्यासाठी मला घरी यायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही फक्त घराच्या सुखासाठी तिला बाहेर कसं काढता येईल हे बघा. बघा, तिला अंबिका आत्याची साथ असेल ना तर पुढे जाऊन हे आपल्यासाठीच त्रासदायक ठरू शकतं. इकडं पण लय अडचणी आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की आपण टेन्शन वाटून घेऊयात. मी इथलं बघते, तुम्ही त्या घरचं बघा. म्हणजे तू येणार नाहीस? आता मला खरंच माफ करा, पण ठीक आहे. सारंग, वैजयंती, आपल्याला निघायला पाहिजे. काय आपला प्रॉब्लेम आहे, आपला आपल्यालाच निस्तारायला पाहिजे. कुणीही आपल्यासाठी येणार नाहीये. आपली समस्या, त्याचं निराकरण आपल्यालाच करायचंय. आणि हे बरं झालं, या निमित्ताने हे कळलं, डोळे उघडले. कुणीही येणार नाही. मी तिच्यासाठी बदललो, ती माझ्यासाठी बदलायलाच तयार नाहीये. आता मला खरंच माफ करा. मी माझ्याशी अजिबात बोलू नकोस तू आता. काय ना, आमचं चुकलंय. भावनेच्या भरामध्ये असं वाहून जायला नको होतं. मूर्खपणा ठरत होतो. दादा, मुक्ताच्या वतीने मी माफी मागतो तुमची. अरे वेड्या, तू कशासाठी माफी मागतोस? तुझा काही दोषच नाहीये. फार चांगला माणूस आहेस रे तू. तू काय, तुम्ही सगळेच जण खूप चांगली माणसं. हे गावही खूप चांगलं आहे, हे घर खूप चांगलं आहे, आजूबाजूची माणसंही खूप चांगले, सगळं खूप खूप चांगलं आहे. काय ना, मी इथे जेव्हा आलो होतो तेव्हा मी माझ्या घरच्या लक्ष्मीला परत घेऊन जाण्यासाठी आलो होतो. पण माझी घरची लक्ष्मी इतकी हट्टी आहे ना, माझा जीव गेला तरी ती ऐकणार नाही माझं. इतकी वर्ष जो उद्रेक, जे दुःख मी माझ्या आतमध्ये दडवून ठेवलं होतं ते मी बाहेर काढायला जेवढा वेळ घेतला, तिन्ही वेळ घ्यावा. पण एवढाही वेळ घेऊ नये, वेळच निघून जाईल. तेव्हा आपल्याला जायला पाहिजे. कळलं वैजयंती? भ्रमात राहू नका. चला आत्माराम, येतो. येतो ग.